हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत आणि मस्त असणार. चला तर आज मी तुम्हाला मीठ कसे आणि कुठे ठेवावे आणि ते कसे वापरावे आणि तुम्हाला मी त्याचे उपाय सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा. तर मीठ हे दक्षिण कोपऱ्यात ठेवावे आणि मीठ हे नेहमी काचेच्या किंवा चिनीच्या बरणीतच ठेवायचे असते. हे इतर ठिकाणी ठेवायचे नसते. आपल्या स्वयंपाकघरातील जे मीठ आपण वापरतो त्यामध्ये 4-5 लवंग टाकायचे आणि आपल्या स्वयंपाकघरातील मीठ कधी संपू द्यायचे नाही. घरातील प्रत्येक कोपऱ्यात मीठ ठेवायचे आहे. त्यामध्ये 5-6 लवंग टाकायचे आणि ते कोपऱ्यात ठेवायचे आणि 15 दिवसात मीठ बदलायचे आहे. मीठ आणि लवंग त्यांचा एकत्रित वापर वासूसाठी अतिशय परिणामकारक ठरतो. नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि आर्थिक अडचणी दूर होतात आणि कोणाची नजर पडणार नाही अशा ठिकाणी ठेवायचं. मीठ आणि लवंग यांचं पाणी एकत्रित करून घरात फवारायचं आहे. त्याच्याने पण घरातील वास्तुदोष कमी होतात. आणि आपण जे घरातील अरगड सामान विकतो तो नेहमी शनिवारी विकावा आणि त्या विकलेल्या पैशांमध्ये तुम्ही मीठ आणावे. हे देखील खूप परिणामकारक उपाय आहे. तर हा शनिवारी विकायचा. आणि ज्या घरामध्ये वास्तुदोष असतो त्या घरामध्ये सुख समृद्धी कधी नांदत नाही. त्यासाठी बाथरूममध्ये आणि टॉयलेटमध्ये एका वाटीत मीठ ठेवायचं आहे आणि ते मीठ महिनाभर ठेवायचं आणि महिनाभराने ते बदलायचं आहे. याच्याने घरातील निगेटिव्हिटी राहणार नाही, पॉझिटिव्हिटी घरात येत राहील. तर हा उपाय पण तुम्ही करायचा आहे. आणि जर घरामध्ये भांडणे होत असतील तर घर पुसताना पाण्यामध्ये खडे मीठ टाकून घर पुसायचे आणि मीठ कधी कोणाच्या हातात द्यायचे नाही आणि मीठ कधीच कोणाला द्यायचे नाही. जर तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या असतील तर 2 विड्याची पानं घ्यायची आहे. त्यात खडे मीठ टाकायचे आहे. त्यानंतर देठ हे देवाकडे करायचे आणि श्रीसूक्त 1 वेळा बोलायचे आहे आणि कोणताही लक्ष्मीचा मंत्र म्हटला तरी चालेल आणि देवाजवळ राहू द्यायचा. आणि हा उपाय शुक्रवारी करायचा आहे. हा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वात प्रभावी उपाय आहे. तर तुम्ही हा उपाय केल्याने तुम्हाला खूप प्रगती जाणवेल आणि आर्थिक अडचणी पण दूर होतील. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. चला तर मग आता भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.